शेतनेट करून पुढच्या वर्षीचं पावसाळ्यातलं काहीतरी नियोजन करायचं. तुम्हाला म्हणली नाही का मी की भिजवली त्याला पीठ लागला चांगलं असेल तर तुम्हाला घरी आणून देतो. आतापर्यंत जवळजवळ 90% लोकांना घरी आणून दिलं. क्वचितच एखाद्या निघतेल्या फुलं लागतेली आता नव्हती बरोबर काय चालू आहे कळ्याचा पोळं दिलं त्यांना. पोळ्यावर माशा बसायला चालू झाला. तर मंडळी टिपर आलाय. आपण इथं दारापुढं मुरुम टाकलाय. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळच्या आता जवळजवळ 9:30 ते 10 वाजलेले आहेत आणि मी चालू होतो कुर्डवाडीला सगळे पार्सल घेऊन. पार्सल म्हणजे आपली सगळी डाळी जायच्या. आज किती 7 आहेत ना पॅकिंग? 7 पॅकिंग आहेत 5-5 किलोच्या. 6 आणि 7 7 किलोचं एक आहे. तर सगळ्यांचं मी आभार मानतो की बऱ्याच जणांनी माझ्यावर विश्वास ठेवून डाळ आपल्याकडून घेतली आणि डाळ पण तशीच चांगली होती. म्हणजे असं काय नाही की बाबा सगळेजण समाधानी झाले डाळीने. असं कुणी नाराज नाही झालं, काय नाही. मी कारण की आधीच सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्या डाळीवर थोडी साल येते. साल येण्याचं पण कारण काय, आपण जरा थंडीमध्ये ना चालू केली डाळ बनवायला आणि जसं ऊन वाढेल ना तसं डाळीवरची साल कमी कमी होती. वातावरणाचा प्रत्येक कृतीवर इतका परिणाम होतो की मला ही जसं आपण अजून शेती करेल ना तसं मला ही अनुभवायला मिळायला लागले. एक एक दिवस पहिले माणसं नक्षत्रावर पेरण्या करायची आणि ती मला आता समजून आलंय की त्याच्या मागचं कारण काय आहे नेमकं. आणि ते खरंच असायचं. तुमचा एक एक दिवस वातावरणाचा बदल त्याच्यावर होतो. सगळं खरं आहे. तर झालं तर हा. तर ज्यांना ऑर्डर द्यायचे त्यांनी अजून ऑर्डर द्या. अजून आपली तूर आता थोडी शिल्लक राहिलेली आहे. आता संपत आले आपले आणि मला असं वाटतं की पटकन संपून आपल्याला दुसऱ्या क्षेत्रात थोडंसं वळायचंय. ते मी तुम्हाला परत भविष्यात सांगेन नेमकं काय करायचंय काय नाही ते. तर डाळ आपली संपत आली. डाळीची ऑर्डर द्यायची असेल तुम्हाला तर 96 89 14 42 85 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर देऊ शकता. फोन करावाच असं काही नाही. डाळीचा भाव आहे 240 रुपये किलो. आणि जर का तुम्हाला पोस्टाने पाहिजे असेल तर तुम्हाला एका किलोला 50 रुपये खर्च येतोय आणि कमीत कमी 5 किलो डाळ घ्यावी लागते. 5 किलो डाळ घेतली तर 250 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा लागते पोस्टाचा खर्च. बाकी बस काही नाही. तुम्हाला घरपोच डाळ मिळेल किंवा जवळच्या पोस्टामध्ये येईल. जर पोस्टमन चांगला असेल तर तुम्हाला घरी आणून देतो. आतापर्यंत जवळजवळ 90% लोकांना घरी आणून दिलं. क्वचितच एखाद्याला पोस्टात जाऊन घ्यावं लागतं. बस संपलं. आता ही पार्सल देऊन येऊ. तर मंडळी टिपर आलाय. आपण इथं दारापुढं मुरुम टाकलाय. अजून 1-2 तरी खेपा टाकायच्या त्या पुढं, म्हणजे पावसाळ्यात इथं अडचण येणार नाही. चिखल होतोय जरा. आता इथं रोटर जरा आडवा आलाय. रोटर काढू आली गाजे काय हो 2 मिनिटं. आज त्यांनी गेलं पार्सल टाकायला. बापू इकडे गाई पाणी पाजून सावलेलं बांधतोय. बापू चांगली मदत करतोय कामात, है ना बापू? सुट्ट्या येत्यावर बापूला रानातली कामं. आई आलेत. आईंचं काम चालू आहे. काय करताय आई? चिक्कू 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 कच्चं जोड नका बरं का. आता ओळखायचं ती त्याचं काय म्हणतात त्याला. हे बघ आता हे पाण्यात टाकलं का नाही हवा मला हे हिरवं आहे इथं. एकच निघलाय तेवढा चांगला. हो का हिरवं दिसतं ते पाण्यात टाकले की. हो का पिकत नाही ते. ही थांबा मी काढते. तुम्हाला दिलेलं चांगलं होतं का परवाचं? पिकलं काय नाही मारत आहे अजून थोडं. आमचं बी नाही ते पिकलं. एकच पिकलं त्यांनी खाल्लाय तेवढा. त्यांना काहीतरी लांब पाहिजे का असं काढायला ना. मवाळाय जाऊ नका आतमध्ये दिले. कालच बसले. हा चावल कालच बसले. मवळ तर सगळी चिकूवर मवळच आहे ती. हे ना फुलांमुळे इथं. हा हे का इथं बी आहे मोठ्याच्या मोठं मवळ. तिथं बी बसलंय का? लय मोठा आहे इथं बी. हो का इथं एक होतं पण ती गेलं उठून. काढू चिक्कू. चला रानातला वानवळा तोडला. आता पिशवीत भरायचा. पडायला लागली खाली. थांबा मी धरते. बसते ते काय शी चांगलं आहे का पण? हो शी चांगलं आहे का?
चांगलं आहे त्याला काय झालं? उन्हाने दिसतंय का तसं? कुठं आहे? झालं का? झालं. थोड्याशा मिरची जर राहीन खाली. कुठं आहे? वांगी, शेवग्याच्या शेंगा आणि चिक्कू. म्हणतो तर का वर? काय रे का असं? नाही थोडं. वर कागद. पिशवी बी नाही आता मी सगळ्या ह्याला दिल्या त्या चांगली घरात. कागद लावता का? तसंच लावा की. बापेचं नाही नाही. पेपर आहे. तर मंडळी आपण आलो कुर्डवाडीवरनं पार्सल पाठवली आणि तुम्हाला सांगतो काल ना दुपारनं अचानक एक स्वार्म उठून आला. साधे एपिस फ्लोरिया माशाचे एकदम झाडावर बसतात का माशा, त्यांचा एक स्वार्म उठून आला आणि ते चिक्कूच्या झाडावर बसला. तर त्यांना आपण एक पोळं देऊ. ही पोळं बनवलं आहे मी, म्हणजे त्यांचंच पोळं आहे मधमाशांचं. उठून गेलेलं दुसरीकडनं मधमाशा ते पोळं आणलं मी आणि त्यांना देऊ. म्हणजे काय होतं ह्या दिवसात पोळं जर बनवायचं म्हणलं ना मधमाशांना तर बरंच अन्न लागतं. अन्न असलं मध किंवा पराग तरच ती पोळं बनतं, नाहीतर पोळं बनत नाही. तर त्याच्यासाठी पण त्यांना बरंच शक्ती खर्च करावं लागते. तर आपण ही त्यांना आयतं देऊ, म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि त्याचे ह्याच्यावर बसतील. ते बघू काय होते. आता पोळं दिलं त्यांना, पोळ्यावर माशा बसायला चालू झालेलं आता एका तासाने अजून बघू आपण काय होतंय. तर माशा पोळ्यावर जायला लागल्या, लगेचच चालल्या आता थोड्या वेळाने बघू आपण काय होतंय. रामफळाला 1 वर्ष लागतं दादा. हा नाही, फुलं लागल्यापासून आता फुलं आता ह्याचं ही झालं, पानगळ झाली. आता कळ्या निघतेल्या, फुलं लागतेली. आता नव्हती बरोबर कळ्या चालू आहे त्या. हा. तुम्ही बघा की जाऊन. 1 वर्ष लागतो का? वर्ष लागतं, वर्ष. आणि जेवढं जास्त दिवसाचं फळ तेवढं खायला शरीराला चांगलं. होय. लय गोड लागते मस्त. सीताफळ 3-4 महिन्यात येतं, पण रामफळा लय उशीर लागतो. होय होय होय. काय माहिती कडे. तुम्ही बघा की आता नव्हती मागं काय काय. होय. हा. बाई मी आता आता ऐकलं. मी डाळ आणते. तंबाखू द्या सोडून द्या आता. नाही तर ऐकत. आईचा जन्म गेला सांगून सांगून. होय. सांगून सांगून कसा आला बाई आपल्याला तर दे आता. तंबाखू ही शरीरासाठी चांगली नाही. आबाळ येते कडे थोडं थोडं थोडं. ठीक आहे, आबाळ येते असं आणि उकाडा वाढ. काय माहित नाही, मी नाही विचारलं कुठं आणतंय, कुठं येतोय मी नाही विचारलं. मी तुम्हाला म्हणली नाही का मी की भिजवली आणि त्याला पीठ लागला जी थोडी चांगली आहे, मी करते संध्याकाळी. तात्याने रोज ते बसतात दोन काढायला पाहिले मुगाचा. असं मुगाचा ना. कर कर. चांगली आहे का? फक्त दोन वेळा धुवायची. चांगली तर काय झालं? हा. 2 वेळा धुवायची. तर आपण वाट बघतोय, अजून एक येणार आहे हायवा. ते काय ते आपल्याला खाली करावं लागतो. नाही नाही, आपण सांगायचं कुठं करायचं कुठं नाही. ते काय तिथं एक करा, तिथं दारात एक कर आणि तिथं एक. हा, 2-3 ढिगारं टाकलं म्हणजे मग पुढच्या फळीनं हवार झालं की झालं, कामच झालं. त्या तिथे एक टाकावं. ती परत मग तिसरा आणावं लागेल, 3 आणावं लागतील. 3च आणायच्या. 2 बघू की 2 मध्ये भागलं तर ठीक, नाही तर अजून एक राहू आणावं. दे एखादा जास्त कमी. बरं अजून एक आणू. मी उद्याच्याला सांगतो त्याला टाकायला, आज नको म्हणावं, आता उशीर झाला, तिकडे शेतात जायचे. त्याला येऊ दे मग. थांबा घेऊ, नाहीतर किती मग वेळ लागेल म्हणला. आता काय माहिती हो. मग विचारायला नाही का त्याला? अहो पण त्या केलता फोन की म्हणला हीच मागा द्यायचा टिपर. हा, कुठे यायचंय पण? कुठनं यायचंय माहित नाही आपल्याला, काय करायचं, कुठनं का आणून द्यायना ते नाही नाही, आपल्याला. म्हणजे किती वेळ लागला ह्याचा अंदाज लागेल, कळतो. टाइम होईल. अर्धीच बातमी नेहमी काढता बघा. चौकशी कधी पूर्ण नाही. अहो चौकशी आपल्याला आणून टाकतोय म्हणल्यावर आपल्याला ते ड्रायव्हर म्हणलं 5 मिनिटात येतोय, म्हणजे यायला मला फोन केला. मग तर तीच माघारी येणार, रिटर्न वेळ लागेल. वेळ लागेल म्हणला ना. मग बघू, नाही तर उद्या येऊ तिकडच्या शेतात. चालेल. दुसरा हायवा बी आला आपला, पडला. मला वाटतं बास होईल एवढ्यात. जर कमी पडला तर अजून एखादा मागवू नंतर. आता सध्या तर काही गरज नाही. आता ह्याला फक्त लेवल करून घेऊ, आता कामच झालं मग, आहे ना का? अजून त्या लेवल करा 2-3 दिवस लावाल की. अजून बरेच कामं अजून आहे ते.
दिवस खाली गेला. आपण आणलो तो इथं लॅटरल, कारण आपल्याला ती जरा शेत नीटनेटकं करायचं आहे सगळं, त्याच्यामुळे तिथं अडचण नको आहे आपल्याला. ते शेत नीट करून पुढच्या वर्षीचं पावसाळ्यातलं काहीतरी नियोजन करायचं. चांगलं असं पीक कुठलं येई नाही आपलं. काय होतं, हे रानात साठते पाणी, आणि ते पाणी खाली टिवधून तिकडल्या रानात गेलं ते रान चोपान असल्यामुळं वापशाला येत नाही, आणि रानातनं तणच हटणार, रानाची मेहनतच होत नाही. त्याच्यामुळं म्हणलं मी यंदा रान ते नीटच करून घ्यावं. ही बारकी बाबळा झुडपं ही JCB लावून काढून टाकावं आता, आणि हे रान नीट करून घ्यावं. इथं लॅटरल आहे ते आपल्या पडलेलं आहे. हे लॅटरल आपल्याला वर घेऊन जायचं आहे आता, म्हणजे इथलं रान आपल्याला नीट करायला. हो का, ही समोर दिसते ती बाबळा आहे त्या का, ह्या चिलार, ही सगळं काढून टाकायचं आहे आपल्याला, आणि हे सगळं व्यवस्थित करायचं रान. बघा इथं लॅटरल आहे, आणि असा मी येऊ घालतोय मधनं, दोन्हीकडं 2 खांद्यावर घेऊन जातोय. इकडं आपले नामा मनी आपल्याकडे आलेली, त्यांना करमतच नाही पण दोघांना बी. हे बघा आली पळत 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 पळत. ही पहिलीच मांजर बघतोय मी, अशी मालकाची मागे येते ती, नंतर रानात मांजर ओळखच देत नाही. किती बी मालक प्रेमळ असू दे. अडकलं का गले 7-8-10 वर्ष झाली का, निघतंय का आता. हे जेवढं निघतं तेवढं की ह्याला गुंडाळू परत आपण. म्हणे मंडळी चालू आहे ती काम. शेतकरी कधी बसत नाही, काय ना काय काम नसलं तरी उकरायचं काहीतरी काम, आणि ते काम करत बसायचं, आणि त्याच्यातच आनंद आहे. मनात काहीतरी काम असलं तर माणूस एकदम व्यस्त राहतो, दुसरं कुठलं विचार माणसाच्या मनात येत नाही, आणि काम चालू राहतं. माणसाला जीवन जगायला, पोट भरायला लय लागत नाही, पण तुमच्या इच्छाच तुम्हाला एवढ्या लांबच्या टोकाला घेऊन जाते त्या, आणि तुम्हाला आयुष्यभर ते दुःखी ठेवते त्या. तुमच्या दुःखाचं कारण म्हणजे तुमच्या इच्छा आहे, त्या लक्षात असू द्या. तुमची इच्छा सगळ्या नष्ट करा, तुमचं दुःख सगळं नष्ट होऊन जाणार. मला असं वाटतं की जी पहिली साधू मुनी, ऋषी मुनी काय असतील का, ते इच्छा ठेवत नव्हते आणि सुखी समाधानी जीवन जगत. पहिली माणसं देवाला फक्त म्हणायची शेतकरी बरं का, चांगलं धान्य पिकवते रानात काय, आणि पाऊस तेवढा चांगला पडू दे, आणि त्याच्यावर माणसं सुखी असायची, त्याच्यावर सगळं त्यांचं भागायचं. पण आजकाल सगळी झगमगा दुनिया निघाली, आणि आमच्यासारख्याची मन स्थिर नाही ती, त्याच्यामुळं आम्हाला लई त्रास होतो आहे आता.